नमस्कार, मी अनिल चव्हाण, मुख्याध्यापक, आदर्श जिल्हा परिषद शाळा बोराखेडी। थोडक्यात माझ्या शाळेची यशोगाथा आपण समजून घेऊया। आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा, आनंदाची शाळा आमची, आनंदाची शाळा। हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गळा। अशा पद्धतीने नियमितपणे शाळेत परिपाठ असतो। प्रबोधनात्मक चित्र शाळेच्या भिंतीवरती काढलेले आहे। विद्यार्थ्याचा गुणात्मक व शारीरिक विकास साधण्यासाठी लोकवर्गणीतून पूर्व प्राथमिक वर्ग व लोकवर्गणीतूनच क्रीडा मैदानसुद्धा तयार करण्यात आलेले आहे। शाळेमध्ये नेटशेडमध्ये अशी सुंदर परसबाग तयार करण्यात आलेली असून त्यामध्ये टोमॅटो, कोबी, पालक, मेथी, सांबार अशी विविध प्रकारची पालेभाज्या आम्ही घेत असतो। शाळेमधील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे लोकवर्गणीतून गुणवत्ता वाढीसाठी सुरू करण्यात आलेले 85 विद्यार्थ्याचे पूर्व प्राथमिक वर्ग। संरक्षण भिंतीवरती रंगरंगोटीतून ऐतिहासिक वस्तूचे जतन, तसेच तंत्रज्ञान आणि गुणवत्ता यासाठी बोधक असं चित्रसुद्धा आपल्या शाळेच्या गेटपर्यंत तयार करण्यात आलेले आहे। शाळेच्या प्रवेशद्वारातच विविध योजना आणि शाळेत असलेले पुरस्कार व उपक्रमांची माहिती दर्शवण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांचं मन रमेल असं मनमोहक वातावरण शाळेमध्ये तयार करण्यात आले आहे। संपूर्ण विद्यार्थ्यांना वर्षभर आरोचे शुद्ध पाणी पुरविले जाते। हा माझ्या शाळेतील ज्ञानरचनावादी वटवृक्ष, ज्याला मुळाक्षरांची फळं लागलेली आहे। विद्यार्थी त्याचं छान निरीक्षण करतात व ज्ञान ग्रहण करतात। आता आपण बघूया माझ्या शाळेतील एक सुंदरसा असा छोटासा वर्ग पहिला। 3 अक्षराचे इंग्रजी शब्दाचं वाचन करतात आणि सगळ्या 2 अंकी संख्या वाचन करतात। आमच्या जुबडे सरांनी खूप चांगली मेहनत घेऊन आमच्या पहिल्या वर्गाची मुलांचा छान बनवलेला आहे। सुंदरसा वर्ग दुसरा, या दुसरीमध्ये विद्यार्थ्याचे गणितीय क्रियासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झाल्या आहे। चिमुकल्यांच्या कलाकृती व परिपाठ सादर करण्याचा हा आमचा रंगमंच छान पद्धतीनं रंगवलेला आहे। हा वर्ग तिसरा वर्ग आहे। या वर्ग तिसरीमध्ये छान पद्धतीनं मंथची तयारी सुरू असून हा वर्ग तिसरा ब गणिताची तयारी सुरू आहे। वर्ग 6वीमध्ये कार्यानुभवाच्या तासिकेमध्ये कागदकामची तासिका असून वर्ग 7वीमध्ये भूगोलाची तासिका सुरू आहे। तसेच वर्ग 8वीमध्ये फुलपाखरे ही घटक सुरू आहे। आणि बाहेरील आपण जर रंगरंगोटी बघितली, आता APJ अब्दुल कलाम हे वाचनालय बघूया की जिथे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, एकाग्रता वाढावी म्हणून आपण वाचनालय सुरू केले असून या ग्रंथालयामध्ये 2500 पुस्तकं असून त्यातील सर्व अभिलेख चव्हाण मॅडम सांभाळत असतात। शिक्षकांसाठी शैक्षणिक हितगुज करण्यासाठी कर्मचारी कक्षसुद्धा आपण निर्माण केलेला असून लागूनच मुख्याध्यापक कक्षसुद्धा तिथे केलेला आहे, जिथे प्रशासकीय कामकाज चालते। माझ्या शाळेतील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे इनोव्हेटिव्ह लॅब। इनोव्हेटिव्ह लॅबमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचं ज्ञान देतो आणि विज्ञान शिक्षकाच्या माध्यमातून यांच्या सर्जनशीलतेला इथे वाव दिल्या जाते। मग इथे विविध प्रकारचे जे साहित्य त्याची ओळख करून देणं, तसेच मूर्तिकाम असेल, स्टोन आर्ट असेल, पानावरील आर्ट असेल आणि त्याच पुढे जर गेले तर आपण शिवणकला असेल, अशा वेगवेगळे कलाकौशल्य विकसित करतो। एका विद्यार्थ्याने खूप चांगल्या पद्धतीचं सेन्सर तयार केलेलं आहे। दाखव कसं काम करते। एआर सेन्सर हे याच्या पुढे कोणती गोष्ट आली ते टॅग करते आणि याच्यामध्ये आपल्याला कळते। कृतीशीलतेसोबतच विद्यार्थ्यांना लॅबमधील साहित्याची मार्गदर्शनसुद्धा करण्यात येते। तसेच विज्ञान प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोग शिकवले जातात आणि स्वतः विद्यार्थीसुद्धा प्रयोग करतात। डॉक्टर जयंत नारळकर गणित व विज्ञान अध्ययन समृद्धी लॅब यामध्ये विद्यार्थ्यांना खान अकॅडमीच्या माध्यमातून सराव करण्याची संधी दिल्या जाते। विज्ञान शिक्षकाच्या माध्यमातून कोडिंगचं प्रशिक्षण तसेच तंत्रज्ञानाचं ज्ञान कॉम्प्युटर लॅबमध्ये विद्यार्थ्यांना नियमित दिल्या जाते। विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेसाठी, हात धुण्यासाठी स्वच्छ असं हँडवॉश स्टेशन तयार करण्यात आलेले असून त्यालगतच विद्यार्थ्यांसाठी शौचालयाची व्यवस्था तयार करण्यात आलेली असून साहित्यसुद्धा तिथे मांडलेले आहे। त्यासोबतच CWSN टॉयलेट, कर्मचारी टॉयलेट आणि बाजूला मुलींसाठी व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे। धन्यवाद।